आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। पंढरपूरमध्ये ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न झालाय। ॲसिड हल्ल्यामुळे पंढरपूर हादरलंय। पंढरपूर शहरातल्या मध्यवस्तीमध्ये एका तरुणीवर ॲसिड हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस युद्धपातळीवर त्याचा शोध घेत आहेत। ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, संध्याकाळी उशिरा पंढरपूर हादरलं, कारण एका तरुणीवर अज्ञात तरुणानं ॲसिडनं हल्ला केलाय। पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात अगदी भर वस्तीत या तरुणीवर या माथेफिरू तरुणानं ॲसिड फेकलं। हल्ल्यानंतर काही क्षणामध्ये तरुण या घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। डायरेक्ट हॉस्पिटललाच ऍडमिट झाला पेशंट। इथं तेव्हा मला कळालं की त्याच्यावर ऍसिड अटॅक झालाय। इथं आलं की 0 मिनिटात आम्ही त्याला डोळ्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर विश्वजित देशमुख आणि आमची टीम यांनी मिळून त्याला वॉश दिला। त्यामुळे ते पुढचं जे जळणं आहे डोळ्याचं ते आम्ही वाचवू शकतो। पुढचा सर बोलतो। बेसिकली ऍसिड अटॅक म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये विट्रिओलेज म्हणतो। विट्रिओलेज म्हणजे आपण नॉर्मली कसं राहतं, सगळेजण ऍसिड तोंडावर टाकतात। मग आपल्या पेशंटला साधारण 10 ते 15% बॉडी बर्न्स आहे, सुपरफिशियल बर्न्स आहे। आणि हे ऍसिड त्यावेळेस कसं डोळ्यात गेलेलं असतं आणि हे सगळं झाल्यामुळे त्यामुळे अगदी कमीत कमी त्रास या तरुणीला होईल याच्या पद्धतीनं डॉक्टरांनी काळजी घेतली। पण तरीसुद्धा या पंढरपूरमध्ये भर वस्तीत झालेल्या या प्रसंगानं सगळेच जण हादरून गेलेत। पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेतल्या या दोषी नराधमाचा शोध सध्या घेत आहेत आणि लवकरात लवकर त्याला पोलीस पकडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। पण पंढरपूर या घटनेनं अक्षरशः हादरून गेलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती। तर आता पंढरपूर अशा प्रकारच्या हल्ल्यानं हादरलंय। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संकेत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? खरं तर आज संध्याकाळी ही तरुणी होती, ती पंढरपूर शहरामध्ये घरातून बाहेर पडली होती। फिरून येते म्हणून खरं तर बाहेर गेल्यानंतर काही अज्ञातांनी तिच्यावर ही ऍसिड फेकल्याची घटना घडली। यानंतर ती तिथेच काही काळ बेशुद्ध पडली होती। तात्काळ काही लोकांनी तिला दवाखान्यात रुग्णालयात दाखल केलं आणि तिचं उपचार सुरू झाले। सुदैवानं आता जी डॉक्टरांकडून माहिती मिळते, ते जे ऍसिड होतं ते तिच्या डोळ्यात गेलं होतं, मात्र डोळे वॉश करून ते आता पूर्णपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आंधळेपणापासून वाचवण्यात डॉक्टरांनी आता सुद्धा प्राथमिक उपचारात यश मिळवलं। मात्र अजूनही चेहऱ्याच्या व शरीराच्या इतर भागात असणाऱ्या ऍसिडवर उपचार करण्याचं काम डॉक्टरांकडून सध्या तरी सुरू आहे। याबाबत पोलीस तातडीनं खरं तर तपास यंत्रणा हलवत आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कुणीही घटना केली, कुणी हे कृत्य केलं हे तपासण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय। मिलिंद सर। संकेत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।